नमस्कार सर्व शेळीपालक म्हणून स्वागत आपल्या नवीन व्हिडिओ. तर बघा, आता एक गाय सांभाळण्यापेक्षा 10 शेळ्या सांभाळणं परवडतात. आता का? कारण आता आपलं काही हेतू नाही. ज्याला जो व्यवसाय आवडतो किंवा ज्या व्यवसायात ज्यांना आवड आहे तो व्यवसाय तुम्ही नक्कीच करू शकता. दुग्ध व्यवसाय करू शकता किंवा शेळीपालन करू शकता. पण मग एका गाईला जेवढा खर्च असतो तेवढ्या एका गाईच्या बदल्यात आपण 10 शेळ्या सहज सांभाळू शकतो आणि जास्त दुधापेक्षा जास्त उत्पन्न शेळीपालनातून काढू शकतो. हा एकमेव आपला माझं वैयक्तिकमध्ये तुम्हाला काय आवडतं कमेंटद्वारे नक्कीच कळू शकता. कारण बघा, आता ज्यांच्याकडे पाण्याचा भाग आहे तिथं दुग्ध व्यवसाय चांगला असतो. आता काही दुष्काळी भाग राहतो, काहीला पाणी कमी असतं. पण मग जर आपल्याकडे हिरवा चारा किंवा खूप कमी असेल तर मग दुग्ध व्यवसाय खूपच जास्त काही फायद्यात नसतो माझ्या हेतून. कारण हिरवा चारा, मुरघास कंटिन्यू जेवढं तुम्ही हिरवं द्याल किंवा जेवढा ढेप वगैरे सर्व द्याल तेवढं दूध काय देत असते आणि त्यातून आपल्याला नफा येत असतो. कारण दुधाला 40-42 रुपये भाव असतो आणि त्यामागे खर्च खूप खर्च असतो. किंवा चारा आणि खुराक, टॉनिक भरपूर काही खर्च असतो. पण त्या बदल्यात शेळीपालनात एवढा खर्च नसतो केला तर. पण मग आता कसं आहे माहिती आहे का, शेळ्यांमध्ये भरपूर जण काही आवक्यापेक्षा जास्त खर्च करतायत. त्यामुळे शेळीपालन तिथं खूप निम्म खर्च जास्त खर्च होतो आणि शेळीपालन परवडत नाही. पण मग आपण जर समजा व्यवस्थित नियोजनबद्ध किंवा फिरस्ती आपल्याकडे जागा मोकळी असेल तर नक्कीच आपण 10 शेळ्या सांभाळू शकतो एका गाईच्या बदल्यात. कारण बघा, शेळ्यांना खर्च कमी आहे, खूप कमी आहे. मी तर म्हणतो शेळ्यांना खर्च अजिबात नाही. तुम्ही जर फिरस्ती शेळीपालन असेल तर शेळ्यांना अजिबात खर्च नाही आहे. पण मग तुम्ही बंदिस्त कराल किंवा याच्यातच बघून वजन वाढीसाठी हे टॉनिक द्या, ते टॉनिक द्या किंवा अति जास्त पैशासाठी 2 पैसे शिल्लक करण्यासाठी आपण अति जास्त खर्च करतोय, तो भाग वेगळा असतो. पण ते प्रत्येकाचं वैयक्तिक मत असतं, त्यामध्ये आपण काही करू शकत नाही. पण मग एका गाईला जेवढा खर्च लागतो तेवढ्या 10 शेळ्यांना खर्च लागत असतो किंवा नसतो. कारण बघा, एका गाईचं उत्पन्न किती येतं, 50-60 हजाराची गाय घ्यायची, त्याचं 7-8 लिटर दुधाची भेटते. 6-7 लिटर, 8 लिटर, 9 लिटर दुधाची गाय 60 हजारपर्यंत भेटत असते आमच्या मार्केटनुसार. आता तुमच्या भागात प्रत्येक भागात वेगवेगळे गाईचे रेट असते आणि वेगवेगळं कार्यक्रम असतो सगळाच. त्यामुळं बघा, दुधाला भाव नसतो. परत गाईच्या दुधाचा फॅट खूप कमी असतो. आता काही काय करतात, गाईसोबत शेळ्या पाळतात म्हणजे जेणेकरून गाईच्या दुधात बकरीचं दूध टाकतात आणि फॅट जास्त येतो. 100% येतो. कारण मग आता भाव जर नसेल दुधाला, फॅट कमी येत असेल तर ते जुगाड लावावेच लागतात. त्याशिवाय पर्याय नसतो. त्यामुळंच शेतकऱ्याला असं नवीन पद्धती जेव्हा करतील किंवा अवलंबतील तेव्हा शेतकरी पुढे जाऊ शकतो. आणि आता शेतकऱ्याला सगळेच मारायला बसलेत. त्यामुळे शेतकऱ्याचा आता बघा, मक्काला काहीच भाव नाही आहे. कापसाला आता शेतकऱ्याजवळचा कापूस संपला तेव्हा कुठं 10,000 गेला. आता मक्का 1600-1700 चालू आहे. परत सोयाबीन 5,000 लोकांनी शेतकऱ्यांनी विकली, आता 6,000 झाली. तर असा कार्यक्रम असतो. त्यामुळं अशा पद्धती आपण अशा प्रकारचं शेळीपालन केलं किंवा कोणताही व्यवसाय केला तर नक्कीच शेतकरी पुढे जाऊ शकतो आणि सुखी आणि समृद्ध बनू शकतो मित्रांनो. तर त्यामुळं बघा, प्रत्येकाच्या नियोजनानुसार, प्रत्येकाच्या कॅपॅसिटीनुसार तुम्ही शेळ्या सांभाळू शकता आणि आपला ग्रामीण भागात एक छोटासा व्यवसाय करू शकता, जेणेकरून शेतीला जोडधंदा होऊ शकतो. आता बघा, आपण आता काय करू शकतो, एक गाय सांभाळायला नाही परवडत. कमीत कमी 6-7-5 गायी असल्या तेव्हा कुठं दूध जास्त येतं. 50-40-50 लिटर दूध जर गेलं तर मग तेव्हा कुठं पैसा राहतो चांगला माग. नाही तर मग ते चिल्लर पैसे सगळे खर्चातच चालले आहेत. तसं मग शेळ्यांचं कसं, एक लॉटनुसार आपण जर चांगलं व्यवस्थित लॉट एक बॅच तयार केली पिल्लांची, समजा 10 शेळ्या 5 शेळ्या, आता या वेळेस व्यायला त्याचे 10 पिल्ले, परत दुसऱ्या वेळेस 5 शेळ्या व्यायला त्याचे 10 पिल्ले, 5-5 बोकड जरी म्हणलं तर 10 बोकड होते. 10-10 हजारानं 1 लाखाचं उत्पन्न सहज निघतं 10 बकऱ्याचं. तर 2 येतात म्हणजे 14 महिन्यात 1 लाख, 1-2 लाखाचं, 2-2.5-3 लाख. जसे तुमचे पिल्लं बनतील पिल्लांवर सगळं किंमत असते. जर तुमचे लुळूमुळू पिल्ले बनले 4-5 हजारात गेले तर त्यात व्हिडिओ बनवणाऱ्याचा किंवा माहिती सांगणाऱ्याचा दोष नाही. ते तर आपल्यावर डिपेंड असतं की आपण पिल्लांची संगोपन कशा प्रकारे करू शकतो किंवा पिल्लांचं वजन, तब्येत कशी बनवू शकते यावर आपलं काम करायचं असतं. पिल्लांचं वजन, वाढ ही सगळं आपल्या घरच्या खुराकावर होऊ शकते. कसलंही टॉनिक नाही आहे, कोणतंही टॉनिक नाही वापरलं तुम्ही, फक्त मंथली डिवॉर्मिंग केलं किंवा व्यवस्थित खुराक दिला, मक्का, सोयाबीन, भरडा सर्व जर व्यवस्थित तुम्ही रेग्युलर दिलं आणि चांगल्या प्रकारे दिलं ना, तुम्हाला सांगतो बाकीच्या टॉनिकची अजिबात गरज नाही. आपल्याला तर अजिबात गरज नसते.
या प्रकारे तुम्ही सुद्धा संगोपन करू शकता शेळ्यांचं. 10 शेळ्यांनी सांभाळल्या ना तर 5 शेळ्या सांभाळा कमीत कमी. 5 शेळ्या आपले जशी जागा असेल, कारण एका गाईला थोडी जागा लागते, पण 5 शेळ्याला थोडी जागा लागते, जास्त काही जागा लागत नसते शेळ्यांना सुद्धा. तर त्यातून आपण मुनाफा कमवू शकतो आणि नक्कीच आपलं एक शेतीला जोडधंदा म्हणून सक्सेस होऊ शकतो. कारण बघा आता बाहेर खूप कॉम्पिटिशन आहे, प्रत्येक व्यवसायाला कॉम्पिटिशन आहे प्रत्येक. पण मग कटिंग मार्केट तुम्ही कधीही करा, कटिंग मार्केटला 24 तास मार्केट आहे. तुम्ही व्यापाऱ्याला सकाळी 7 वाजता फोन केला कटिंग बोकड विकण्यासाठी, ते 7 वाजता हजर राहतो. पण ब्रीडिंग मार्केट, ईद मार्केटला तुम्हाला खूप वेळ द्यावा लागतो. या गोष्टीसुद्धा लक्षात घेतल्या पाहिजे. याचं त्याचं पाहून शेळीपालन करायचं नाही किंवा येणं चांगले ब्रीडर 50-50, 1-1, 2-2 लाखात विकले मग आपण बी घ्यायचं आणि आपल्या कमी जातील. तर अजिबात असं नसतं. आपल्याला जर नगद किंवा अर्जंट कामाला पैसा लागत असेल तर कटिंग मार्केटच सक्सेस आहे. कटिंग मार्केटमध्येच यशस्वी होऊ शकतो नवीन शेळीपालक आहे. ज्याला खूप अनुभव आहे, जो खूप वर्षापासून शेळीपालन करतो आहे, ज्याचं मार्केट तयार झालेलं आहे, त्यानं ब्रीडिंग मार्केट, ईद मार्केट करावं. नक्कीच केलं पाहिजे आणि करतायत लोक. पण मग नवीन जो आहे त्यानं कटिंग मार्केटला सुरुवात केली पाहिजे. कटिंग मार्केटवर काम केलं तर कधी पैसा असतो, 2 पैसे कमी येतात, पण मग आपल्याला टाईमवर पैसे भेटतात. अर्जंट कामाला जर आपल्याला आज अचानक अर्जंट काम पडलं आणि आपण जर ब्रीडिंगचे बोकड तयार केले ना, आपले ब्रीडिंगचे बोकड 1-2 महिना विकले नाही गेले तर मग त्या गोष्टीचा काही फायदाच नसतो. त्यामुळे कटिंग मार्केटला 24 तास कधी वेळोवेळी टायमावर आपल्याला पैसा भेटत असतो. त्यामुळे कटिंग मार्केटला प्राधान्य दिलं पाहिजे, अन्यथा नाही, अजिबात नाही. कारण ब्रीडिंग, ईद मार्केट वार्षिक असतं, कटिंग मार्केट 24 तास आणि ब्रीडिंग मार्केट आपल्यानुसार असतं मित्रांनो. त्यामुळं आपल्या मार्केटला काय चालतं ते पाहून शेळीपालन केलं पाहिजे. कारण बघा, गाई सांभाळण्यापेक्षा मला तर वाटतं शेळ्यांमध्ये जास्त पैसा असतो, पण मग ज्याची त्याची इच्छा असते मित्रांनो. तर अशा प्रकारे तुम्ही करू शकता. एक गाय सांभाळण्यापेक्षा 10 शेळ्या जर सांभाळल्या तर आर्थिक उत्पन्न आणि जास्त पैसा भेटू शकतो. कारण गाईला खूप चारा असतो. एका गाईत 10 शेळ्यांचा किंवा 5 शेळ्यांचा चारा सहज असतो. 10-5 शेळ्या सहज सांभाळल्या जातात एका गाईच्या चाऱ्याच्या नुसार. त्यामुळं आता तुमचं मत काय ते कमेंटद्वारे कळवा आणि व्हिडिओ आवडलास तर इतरांना शेअरसुद्धा करू शकता मित्रांनो. आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि लाईक करायला विसरू नका, जेणेकरून जर रेग्युलर असे व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील. जेणेकरून आपलं काम आहे साधं आणि सिंपल शेळीपालन कसं करावं, कमी खर्चात कसं शेळीपालन केलं जाईल त्यावर आपण काम करत असतो. उगाच जगामगान काय म्हणते त्याला, अजून एवढं काही जास्त हाय पाय शेळीपालन करत बसायचं नाही. आपल्या पद्धतीनं आपल्या वातावरणात सुटेबल जे असतं तेच काम करायचं, बिंदास करायचं आणि कमी खर्चात करायचं. ते जास्त खर्च केला आणि उत्पन्न कमी निघलं तर मग आपला मूड खराब होऊन जातो. त्यामुळं मित्रांनो अशा प्रकारे शेळीपालन करायचं. फिरस्ती करा, बंदिस्त करा, कसंही करा, पण करा व्यवसाय बिनधास्त. भेटू परत एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. काळजी घ्या शेळ्यांची तुमची.